शिर्डी पोलिसांनी आता जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये भोंदू खरात याची चौकशी सुरू केलेली आहे आणि शिर्डीतल्या जमिनीचा हा व्यवहार पूर्ण कायदेशीर आहे। आपल्याला गोत्यात आणण्यासाठी साक्षीदारांनी भूमिका बदलल्याचा दावा इकडे अशोक खरातने केल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी झी 24 तासला दिली आहे। सावकारी करण्यासाठी हा व्यवहार केलेला नाही। जमीन मागायला जमीन मालकाकडे गेलेलो नव्हतो, ते आणि त्यांचे सहकारी आपल्याकडे आलेले होते असंही खरातने यावेळी सांगितलं। तर चौकशी दरम्यान खरातनं काय नेमके दावे केलेले एकदा आपण ग्राफिक्सद्वारे पाहूया। तर 22 ऑगस्ट 2023 ला साठे खत आणि मुक्तियार पत्र झालं आणि 23 ऑगस्ट 2023 ला खरेदी खत झालं। 22 तारखेला मूळ जमीन मालक आले नाहीत, त्यांची खूप वेळ वाट पाहिली, त्यामुळे 23 तारखेला जमिनीची खरेदी करावी लागली। 22 आणि 23 तारखेला आम्ही रक्कम आरटीजीएस करून गोंदकर यांच्या खात्यावर पाठवली। जमीन परत घ्यायची आणि व्याज मिळावं असं काही ठरलेलं नव्हतं। अरविंद बावके आणि किरण सोनवणे हे दोघे जण जमीन दाखवण्यासाठी आले होते। जेव्हा जमीन खरेदी करायला गेलो तेव्हा शिर्डीतले व्यावसायिक मयत जितेंद्र शेळके आणि महेंद्र शेळके होते।